विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून काही दिवसांवर निवडणूक आली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू झाली आहे आणि युवकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये याचा उत्साह पाहायला मिळत आहे. आपण सध्या विद्यापीठामध्ये आहोत आणि विवेकानंद नेहमी म्हणायचे की तुम्ही देशातील तरुणांच्या तोंडातील गीत सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो. म्हणजे कोणत्याही देशाचं भवितव्य हे तेथील तरुण असतात आणि या निवडणुकीमध्ये हे तरुण कोणाला मत देणार आहेत आणि त्यांच्या मनातील प्रश्न काय आहेत, त्यांच्या इच्छा काय आहेत, ते आपण आज जाणून घेऊया. नाव काय तुमचं? मी अरुण मते. काय वाटतं कोणतं सरकार येईल? काय काय अपेक्षा आहेत युवक म्हणून? म्हणजे महायुतीचं जे सध्याचं सरकार आहे यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपेक्षा भंग केलेला आहे. त्यामुळे आज काय झालंय की कुठलेच प्रश्न सुटलेले नाहीत आणि हे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यावर बोलायला तयार नाहीत. महायुतीच्या सरकारमध्ये असलेले कुणीच अन्न, वस्त्र, निवारा, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, मैदाने, ग्रंथालय, बाजारपेठा या देशामध्ये रोजगार मिळाला पाहिजे. हे महायुतीच्याच म्हणजेच भाजपचे जे लोक आहेत यांनी सांगितलं होतं की आम्ही वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ. कुठे 2 कोटी रोजगार? कुठल्या विद्यार्थ्यांना कुणाला रोजगार मिळालेत याचं उत्तर द्यायला ते तयार नाहीत. ते म्हणले आम्ही 15 लाख देऊ, त्याचं उत्तर द्यायला तयार नाहीत. आणि शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात बनवू त्याचं उद्घाटन करायला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते. ते स्मारक कुठं आहे? म्हणजे फक्त भूलथापा आणि फक्त आश्वासनं देणारं हे महायुतीचं सरकार आहे. म्हणून महाराष्ट्राची जनता यावेळेस या सरकारला धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही असा महाराष्ट्राच्या जनतेने निर्धार केलाय आणि महाविकास आघाडीकडून लोकांना आशा आहेत. म्हणून आम्ही अशा महाविकास आघाडीच्या लोकांनी आता जनतेच्या आशा पूर्ण केल्या तर ठीक, नाही तर पुढच्या वेळेस त्यांनाही म्हणजे त्यांनाही त्यांची जागा दाखवून महाराष्ट्राची जनता यांच्या महायुती कुठेतरी कमी पडली असं वाटतं का? अजिबात नाही. तुम्ही नमस्कार, मी गौरव वाघमारे. मी पश्चिम मतदारसंघातला मतदार आहे. पहिला मुद्दा, तुम्ही पश्चिम मध्ये आलात तर आमचे माननीय श्री आमदार कार्यसम्राट संजयजी शिरसाट आहेत. तुम्हाला सांगतो, पुलाला हात लागू द्या, आमचा निदान पूल तरी आला. तुमच्या हाताच्या वेळेस तर रस्ता पण नव्हता. हा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तुम्ही दुसरा महत्व, पाण्याचा प्रश्न पण सांगतो तुम्हाला. पश्चिम मध्ये या साहेब टाकीचं काम चालू आहे. कुणाच्या काळात चालू आहे? अहो, ज्या काळामध्ये तुम्ही बिल्डिंग वरून खाली यायला तयार नव्हते, आमदारांना भेटायला तयार नव्हते, प्रश्न ऐकायला तयार नव्हते, तुम्ही मास्क काढत नव्हते, असे चालायचे रस्त्याने. अरे बाप, नाही दुर्वा, अरे एवढं. अरे सरळ सरळ महत्वाचा मुद्दा सांगतो. आता साहेबांनी 15 लाखाचा हिशोब मागितला. जाऊन बघा योजनांमध्ये कोणाकोणाला भेटला. रिकामा मोगम गप्पा मारू नका. सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा सांगतो तुम्हाला. अजून एक मुद्दा सांगतो साहेब. राहिला महायुतीचा सरकारचा प्रश्न ना, तर महायुतीच्या सरकारने या महाराष्ट्रामध्ये जो बघितला तर आम्ही ज्यावेळेस महाआघाडीचं सरकार बसलो होतं त्यावेळेस सरळ सरळ जे प्रश्न लोकांची होती ती महाविकास आघाडीच्या कानापर्यंत जात नव्हती. फक्त जे त्यांना सुपाऱ्या देतील, जे त्यांना मोठमोठे आमिष दाखवतील त्यांच्याच माघारी हे जायचे. म्हणजे मोठमोठ्या उद्योगपतींच्या लग्नामध्ये यांना नाचायला वेळ होता आणि तेच उद्योगपती जर सत्ताधाऱ्यांकडे आले तर हे म्हणतात बघा हे त्यांचे गुलाम आहेत. हा सरळ ढोंग चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट, रोजगाराचा विषय राहिला तर रोजगारामध्ये यांना पहिल्यापासून रोजगाराची सवय, हे गुलामच बनून राहणार, बाकी काही नाही. महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार हे अनेक सरकारी कर्ज या देशातील तरुणांना देऊन उद्योजक बनवण्याचा प्रयत्न करते. राहिला मुद्दा तिसरा, हे महाविकास आघाडी सरकार कुठेतरी कमी पडलं होतं, त्यामुळे महायुती आली असं वाटतं का? 100% शक्यच नाही. आता आधी त्यावेळेस आम्ही नव्हतो त्यांच्यासोबत. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत. आणि मुळात हे पश्चिम विधानसभेचं बोलताय. आता पश्चिम विधानसभेची गोष्ट अशी आहे, ज्या पश्चिम विधानसभेच्या रस्त्याने जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार तिथून फिरतायत, दुसऱ्या दिवशी त्या रोडाचं काम होतं. ये डर हमें अच्छा लगा. थोडं असं भीती असणं गरजेचं. यांच्यामुळं आमच्यामुळं निदान ते आमदार विकास तरी करतायत. आणि लोकसभेला आपण सगळ्यांनी ट्रेलर पाहिलाय. लोकसभे में ट्रेलर हो गया, अभी विधानसभा में पिक्चर देखेगा, देखो जरा नजारा देखने लायक होगा. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि यांच्यासारखं नाही, यांच्यासारखं फंडिंग झालंय बघा, तेच ऍक्सेप्ट करतायत. त्या काय झाडी काय डोंगरवाले आमदार, थांबा मी बोलतोय जरा, मध्ये बोलू नका. त्या झाडी काय डोंगरवाल्या आमदाराच्या गाडीतून कोटी रुपये गेलेत आपण बघितलं. हा एकनाथ शिंदे गद्दार सगळ्यांना पॅकेज देतोय. यांच्याकडे पॅकेज आहेत, आमच्याकडे पैसे नाहीत. एकीकडे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि जनशक्ती हे जिंकणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येणार आहे. काय वाटतं कोणाचं सरकार येईल आणि काय एक युवक म्हणून काय अपेक्षा आहेत? हे बघा, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आता आमच्या सहकाऱ्यांनी बोलल्याप्रमाणे रोजगार, आरोग्य, शिक्षण या सर्व पायाभूत सुविधांची जी पूर्तता करेल आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती तोडगा काढण्याचं सरकार, जे सरकार काम करेल असं सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापित व्हावं. आणि जर बोलायला गेलं तर पुरोगामी विचारावरती आधारलेलं हे महाराष्ट्र आहे. त्यामुळं प्रतिगाम्यांना या सत्तेतून हटवण्याचं काम या महाराष्ट्राच्या जनतेनं केलं पाहिजे.
एवढं मी बोलू इच्छितो. यावेळेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिली विधानसभा निवडणूक होते. काय म्हणजे काय निकाल येईल विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि जिल्ह्याचा विचार करता तुमचं मत कोणाला असेल एक युवक म्हणून? सर्वप्रथम तर मला या ठिकाणी माझं एक मत मांडायचं आहे. मत कोणालाही कारण माझं मत गुप्त मत आहे माझं. तर मला एक सर्व इथं युवकांना एक सांगायचंय की कोणाचाही कार्यकर्ता होऊ नका, कारण कार्यकर्ता होणं सध्या खूप अवघड आहे. कोण कुठं चाललंय, कोणाला काय कळायला गेलंय, त्यामुळे आपलं कुठं दुरण ठिकाणी सांगता येत नाहीये. त्यामुळे आपली भूमिका मांडताना जपून मांडा. उद्याच्याला ज्याच्या विरोधात बोलतात तेव्हाच तुमच्यामध्ये येईन आणि तुमचे वाद होऊन जातील. त्यामुळे विनाकारण कुठं कोणाला क्रॉस करू नका, विनाकारण आपली खायची वांदी अशी करू नका, विनाकारण कोणाला ब्लेम करू नका. आणि सरे 4-5 बोट सारखे नसतात, कोणी काम करतं कोणी काम करत नाही, हे ठरवायचा अधिकार आपल्याला नाहीये. लोकप्रतिनिधी निवडून देताना त्यावेळेस आपलं मत अमूल्य मत द्या, ज्याला द्यायचे त्याला द्या, फक्त जपून बोला आणि विनाकारण नाही. लाचार म्हणून नाही, कोणी लाचार नाहीये. जर लाचार असेल तर महाविकास आघाडी गेल्या 17 वर्षापासून काँग्रेस सरकार आहे. जपून बोला हे तुम्ही सांगा. मतदार हा लाचार आहे का? आ? मतदार लाचार आहे का? मतदार लाचार नाही, महायुती लाचार आहे. मतदार हा कधीच लाचार नसतो. हे पैसे पाठवत आहेत, हे लाच देण्याचा प्रयत्न करतील. मतदार जागृत आहे, मतदार त्याचा बरोबर कौल महाविकास आघाडीच्या बाजूने देणार. महायुती लाचार आहे. महायुती लाचार आहे हे तर अशी गंमत झाली. ते आमचं ठेवा झाकून लोकांचं बघा वाकून, अशी यांची गंमत झालेली आहे पहिल्यापासून. आताच नाही. अहो तुम्ही असं म्हणता युती लाचार आहे, मतदार लाचार आहेत. तुम्ही ज्या वेळेस इंदिरा गांधींच्या काळातली जर इमर्जन्सी बघितली ना, तर पत्रकारांना तुम्ही जे आता बाईट घेतात ना, ते घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. आता स्वातंत्र्य, अहो ज्या माणसानी 127 देशांच्या पुढे अधिराज्य गाजवलं, जे 127 देश त्या माणसाच्या मागे उभा आहे, त्याची तुम्ही पत्रकार परदेशामध्ये लायकी काढताय. ही तुमची लायकी गेली. अहो स्वतःची लायकी बघा. ज्या देशामध्ये ज्या देशामध्ये किती मोदी साहेब 10 मिनिटाची परिषद देत नाही, दीड तासाचा इंटरव्ह्यू असतोय. त्या माणसाचा दीड तास इंटरव्ह्यू असतोय, साधा सुद्धा नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा असा साहेब, मी तुम्हाला सांगतो, हे म्हणता ना इंटरव्ह्यू साहेबांचा दीड तास इंटरव्ह्यू असतोय. यांच्यासारखं नाही, तुम्ही ऐकूच शकत नाही. सत्य परेशान होऊ शकताय, पराजित नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यू घेतात तेव्हा देशवासियांच्या मनामध्ये धाकधूक येतो की आता कोणता निर्णय होईल. बरं, एक युवक म्हणून काय तुझे प्रश्न आहेत आणि काय वाटतं कोणाला निवडून द्यावं? महायुतीचं हे जे सरकार आहे ते अतिशय फेल झालेलं आहे. कारण की रोजगार नाहीये. फक्त इंटर्नशिपच्या स्कीम काढून, जर का तुम्ही आज म्हणताय मुलींना मोफत शिक्षण, कॉलेजमध्ये चौकशी केली ते म्हणतात GR आलेला नाहीये. तुम्ही 1,500 देताय, पण दुसऱ्या शेतकऱ्यांना आजही वीज बिल तेवढंच येते. हे तुमचे बिल आहे का? ही जर का अशी योजना असेल तर आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार बिलकुल पाहिजे, आणि पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यासाठी. आणि शरद पवार सारखे एवढे म्हणजे सरकार फसवते का? हो बिलकुल, याच्यात प्रश्नच नाही. सरकार पूर्णपणे फसवतंय. जर का त्यांच्याकडे 1,500 महिन्याला द्यायचे असेल तर त्यांचे काय तुम्ही फंडिंग रेव्हेन्यू कसा आणणार आहे? महाराष्ट्र तिजोरीत कसा रेव्हेन्यू आणणार याच्यासाठी काही तुम्ही सांगणार की नाही? अजित पवार येतात विधानसभेत सांगतात फक्त आम्ही 1,500 महिना देणार, पण तुम्ही रेव्हेन्यू कसा गोळा करणार याच्याबद्दल ते एकही शब्द बोलत नाही. पत्रकार परिषदमध्ये येतात तिथं बरं, तुम्ही म्हणताय सरकार फसवतंय, पण लाडक्या बहिणीचे जे पैसे आलेत तुम्ही घरच्यांना विचारलं का, आई किंवा बहीण? हो, आम्ही घेतले नाही ते पैसे. आम्ही थोडं मर्यादाच्या बाहेर पडलो. आणि पण आमचा मेन प्रश्न असा आहे की तुम्हाला 1,500 देतात त्याच तुमच्या लाडक्या बहिणी का? बाकीच्या आता नीता अंबानी तुमची लाडकी बहीण नाही का? असा माझा प्रश्न आहे. त्या पण महाराष्ट्रात राहतात ना, त्या पण महाराष्ट्रात राहतात. लाडकी बहिणीचे सरकारनं पैसे दिलेत, काय वाटतं की ती योजना कशी आहे? मुळात या देशात 1835 मध्ये लॉर्ड मेकॉले नावाच्या अधिकाऱ्याने शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडला. पण आजही वाड्या वस्तीपर्यंत, तांड्यापर्यंत, गोरगरिबापर्यंत शिक्षण पोहोचलं नाही. आणि त्यातच या सरकारनं 14,000 मराठी शाळा बंद पाडल्या. म्हणजे आम्हाला शिकायचं का नाही ही रोटी कंत्राटी भरती बंद केली. यानंतर या महाराष्ट्रात तलाठी घोटाळा, वनरक्षक घोटाळा असे युवकांचे भरपूर असे प्रश्न मांडले. किंचित पडलेले असताना पोलीस भरती सुद्धा चिखलात घेतली आणि अनेक युवक या पोलीस भरतीला बळी पडले. म्हणजे कोणतं सरकार यायला हवं? म्हणजे वंचितांचं सरकार यावं, सर्वसामान्य जनतेचा विचार करणारं सरकार यावं आणि गोरगरिबांना न्याय भेटेन असं सरकार यावं. प्रकाश आंबेडकर पर्याय आहेत का? प्रकाश आंबेडकर निश्चितच पर्याय आहेत आणि महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री त्यांच्या स्वरूपात लाभू शकतो. आणि सर्वसामान्य जनतेचे ते प्रश्न मांडणारे म्हणजे आत्ताच्या लेवलला महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात सुद्धा त्यांच्या एवढा नेता, त्यांच्या सक्षमतेचा नेता आपल्याला मिळणार नाही. आपल्याकडे काही प्रेक्षक सुद्धा आहेत. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात पर्याय असू शकतात का?
प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राला पर्याय असू शकतात, पण त्यांनी बदलती जी भूमिका आहे का महायुतीत महाविकास आघाडीत येण्याचे त्यांनी हे करावं. ते एक हे म्हणून त्यांनी जे जागा उभ्या केल्यात त्यांची क्षमता ते गर्दी गोळा करू शकतात, पण त्या गर्दीचं रूपांतर मतदारात होत नाही. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं, कोणाचं सरकार यायला हवं आणि महायुतीचं सरकार कुठेतरी कमी पडले का? नाही नाही, कसं आहे आता, हे सर्वसामान्य जनतेचं सरकार यायला पाहिजे. असं म्हणजे कोणत्याही पक्षाविषयी मी बोलू शकत नाही, कारण की सर्वसामान्य नागरिक म्हणून जर बोलायचं झालं तर आज बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, भ्रष्टाचारीचे प्रश्न आहे. या सर्वांना न्याय देणारं सरकार आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. महायुतीचं सरकार कुठेतरी बेरोजगार तरुणांना ठेवण्यात यश त्यांना मिळालेलं आहे, म्हणजे ते रोजगार देऊ शकले नाही असं जनसामान्याचं मत आहे. काय बोलताल? सगळ्यात पहिले मुख्यमंत्री कर्ज योजना, त्याच्यानंतर पंतप्रधान कर्ज योजना. रोजगारावर सांगतो ना रोजगार सांगतो, सगळं सांगतो साहेब, सगळं सांगतो. नाही 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 नाही, नाराज कुणी सोडणार नाही. सगळ्यांना सबको उत्तर आन्सर ये देखो, जवाब तो सबको मिलेगा. साहेब हे म्हणता पोलीस भरती चिखलात घेतली, पावसांचं स्विच यांच्या हातात होतं, पाऊस पडा बाबा. नाही नाही, थांबा ना, एक मिनिट थांबा साहेब. ज्यावेळी पेपर येतो त्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळेस हे म्हणतात सरकारचा दोष. ज्यावेळी पेपर घेतला जातो त्यावेळेस म्हणतात हा टायमिंगचा दोष. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा, ऐका एक मिनिट, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा, ज्यावेळी घोटाळे झाले त्यावेळी कार्यकर्त्यांनीच सरकार विरुद्ध आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाला सुद्धा सरकारने समर्थन दिलं. हा सगळ्यात मोठा मुद्दा या महाराष्ट्रातल्या महायुतीचा आहे. म्हणजे तुम्ही जर सरकारकडून काही चुकी झाली तर सरकार विरुद्ध आंदोलन करू शकता, सरकारचेच माणसं असून. हा सरकारचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा मुद्दा आहे बरं का साहेबा. मी तुम्हाला सगळ्यात मोठा मुद्दा सांगतोय. तुम्ही काँग्रेसच्या काळात बघितलं, काँग्रेसकडून काही चुकी झाली तुम्ही आंदोलन करणार, तुम्ही सरळ आतमध्ये जात होते. पण आताच्या काळामध्ये तुम्ही महायुती सरकारच्या विरुद्ध सरकारमध्ये असून बंड करू शकता. हा या सरकारचा सगळ्यात मोठा पायंडा आहे, हा सगळ्यात मोठा आहे. दुसरा मुद्दा असा, लोक जागृत झाले तर लोक सुद्धा आताच जागृत झाले. लोक या आधी झोपलेलेच होते साहेब. लोक जागृत सुद्धा महायुतीमुळे झाली. मी काय म्हणतो साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही आमच्या पश्चिमच्या मतदारसंघामध्ये जा, शिरसाट साहेबांकडे एखादी मागणी घेऊन जा, तुम्हाला शिरसाट साहेब भेटतील आणि मागणी पूर्ण करा. युवकांचा हाच प्रश्न आहे की एमपीएससीचं बीएससी ऍग्रीच्या जागा भरल्या नव्हत्या. एमपीएससीचं सर्वात मोठं लाक्षणिक आंदोलन हे आता मागच्या महिन्यात पाहावं लागलं. आणि आता परत आचारसंहितेचं कारण देत तीन महिने झाले त्यांनी एमपीएससी क्लास बी आणि क्लास सी च्या पोस्ट आता काढल्या. फडणवीस सर फक्त फडणवीस असं म्हणता की रोजगार देऊ, एमपीएससीच्या परीक्षा घेऊ. एमपीएससीचा चेअरमन निवडताना काही नाही, ते पूर्ण पार्शली बायस्ड असतात. त्यांच्या साईडचा जो असतो तो नेमला जातो तिथं. त्याची काय एलिजिबिलिटी आहे ते काहीच चेक केलं जात नाही. आणि एमपीएससी सारखी मोठी जर का ही पूर्ण भारतात एमपीएससीचं सध्या नुकसान होतंय, सगळं त्यांना टीका हे करावं लागते. तुम्ही जर का संसदेत अभ्यास केला, विधिमंडळात एमपीएससीने जो अहवाल केलाय त्याच्यानुसार अहवालात सांगितले की 18,000 तरुणांची गरज आहे, पण ते गरज भरण्यासाठी म्हणणं आहे की सरकार युवकांच्या विरोधातलं आहे. अहो, एवढ्या वर्षांपासून डॅमेज झालेल्या गोष्टींना रिपेअर करायला वेळ लागणारच ना. तूप खाल्ल्याबरोबर रूप थोडी येतं. 10 वर्ष झाले. कसले 10 वर्ष झाले? कसले 10 वर्ष झाले? कोण म्हणे 2.5 वर्ष झाले महाराष्ट्रात महायुती सरकारचं येऊन? महायुतीचं सरकार साहेब, सगळ्यात ज्यांनी 35 वर्ष राज्य केलं त्यांच्याकडनं हे रिपेअर झालं नाही. 2.5 वर्षामध्ये यांचे एवढे फ्लेम्स वाढले. सरळ मुद्दा आहे. जो यांना थारा देतो तेच त्यांचाच हे फायदा घेतात, हे विरोधी पक्षावाले, बाकी काही नाही. तुम्हाला सरळ बरं काय म्हणतात ते सांगा. आता मी म्हणतो, 2 मिनिटं आता मला बोलू द्या, आता बोलायच नाही. हे जे माझे मित्र एवढं तळमळीनं बोलतायत ना, मुळात ते स्वतःच बेरोजगार आहेत. गेल्या 10 वर्षापासून एमपीएससी युपीएससी यांचा गैरसमज आहे. माझा व्यापार आहे, मी बिझनेस. ऐका, यांचा गैरसमज आहे. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे. दुसरी गोष्ट, माझा मी वैयक्तिक व्यवसाय चालवतो आणि अजूनही व्यवसायासाठी वेगवेगळे प्लॅन्स करायच्या विचारामध्ये आहे. हे सगळं हे जे सांगतात ना की हे रोजगार वगैरे, यांच्या भानगडीत आम्ही पडणार नाही. पर्सनली जाऊ नका तुम्ही. नाही, पर्सनली जाण्याचा मुद्दा नाही. मुळात मला म्हणायचं हे की आपण स्वतःपासून जर सुरुवात केली तर महाराष्ट्र सुधरू. आपण स्वतःच बेरोजगार आहोत. आपण स्वतः या सरकारनं आपलं नुकसान केलं हे आपण कुठेतरी आता लक्षात घेतलं पाहिजे ना. आपण किती दिवस असं हे सहन करणार आहे? ही बेरोजगारी आपण स्वतःपासून आपल्या स्वतःला मिळाली नाही तर आपण त्यांची बाजू नाही घेतली पाहिजे. आपण 2.5 वर्षामध्ये युवक नाही झालात. या आधी 20 वर्ष तुम्ही वाढत होतात आणि त्या 20 वर्षामध्ये महायुतीचं सरकार नव्हतं साहेब. बरं, शेवटचा प्रश्न, यांचं म्हणणं आहे की कुठेतरी सरकार कमी पडले, काय वाटतं? जे सध्याचं सरकार आहे महायुतीचं, ते नक्कीच कमी पडलेलं आहे आणि लोकांचा आशाभंग त्यांनी केलेला आहे. मग कोणाचं सरकार येईल? महायुतीचं नाही तर मग कोणाचं येईल? हे बघा, महाविकास आघाडीकडे आज महाराष्ट्राची जनता पर्याय म्हणून पाहत आहे, तर महाविकास आघाडीचं सरकार येईल. आणि लाडकी बहीण ही जी योजना ही मतदाराला दिलेली लाच आहे असं माझं म्हणणं आहे.
आता शहाजी बापू सारखा माणूस आपल्याला माहिती आहे की त्यांच्या गाडीमध्ये खोके सापडतात पैशाचे. 50 खोक्याची जी गोष्ट आहे ती खरी का किंवा त्याच्यापेक्षा जास्त खोके दिले गेलेत याचा विचार होणार आहे का नाही? महाराष्ट्राच्या राजकारणाला अगदी गलिच्छ पातळीवर नेऊन ठेवलंय हे देवेंद्र फडणवीस आणि या महायुतीचे मधले जे लोक आहेत म्हणजे भाजपचे जे लोक आहेत यांनी महाराष्ट्राचे सरकार आहे त्याला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला अगदी खालच्या पातळीवर नेऊन ठेवलाय. म्हणून लोक यांना कंटाळलेत आणि लोक पर्याय शोधतायत आणि त्यांना पर्याय म्हणून आज महाविकास आघाडी दिसते. शेवटचा प्रश्न, कोणाचं सरकार येईल? एक युवक म्हणून काय अपेक्षा आहेत त्या सरकारकडून? युवक म्हणून अशाच अपेक्षा आहेत की प्रत्येकाला रोजगार मिळेल आणि धार्मिक मुद्दे जे असतील ते बाजूला सारून युवकांच्या समस्या सोडवल्या जातील. आणि जे सरकार सध्या आहे ते सरकार चांगलंच आहे, कारण की ते ज्याप्रमाणे योजना काढत आहे त्या थेट विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे या सरकारमुळं प्रत्येकालाच फायदा होत आहे. आणि ज्याप्रमाणे 42.38 ट्रिलियन ही आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमिक कंडिशन वाढलेली आहे, त्यामुळे शिंदे सरकार माझ्या मते चांगलं सरकार आहे. आपण युवकांची चर्चा करत होतो तेव्हा त्यांचं एकच मत आहे, जे सरकार जाती धर्माच्या पलीकडे जाऊन रोजगार देईल, जे सर्वसामान्यांसोबत घेऊन जाईल, असंच सरकार महाराष्ट्रात यायला हवं. आणि त्या सरकारने कुठे ना कुठे आमच्या अपेक्षा पूर्ण करायला हव्यात, कारण की आम्ही जर उभे राहिलो तर देश अजूनही पुढे जाईल. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.